माझ्या घरी हे दिवाळी ना 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 ना. अक्का काय चाललंय काय तुझं? तुझं कॅलेंडर काय पुढे सरकला काय? दिवाळी आज नाही, दिवाळीला लई टाइम आहे. अरे मुर्द्या, माझी आज दिवाळी आहे. ए अक्का, अशी हर एकची अलग अलग नसते दिवाळी, प्रत्येकाची कॉमन असते. माझी आजच दिवाळी आहे, कारण ती टवळी माझ्या देवाच्या आयुष्यातनं कायमची निघून गेलीये. तो डॉली नावाचा अंधार माझ्या देवाच्या आयुष्यातनं निघून गेलाय, म्हणून आज दिवाळी आहे. का तू काय बोलते? तुझं तुला तरी कळतंय? डोक्यावर पडली का तू? देवाबाईचं डॉली वहिनींवरती किती प्रेम आहे तुला माहिती नाही? डॉली वहिनी देवाबाईसाठी जान आहे, जान. जान गेल्यावर दिवाळी नाही मनवत, मातम मनवतात. मातम मनवतात. बंद करे सगळं काय लावून ठेवलंय तू? सत्या, त्या फुलांना जर का हात लावला ना तर माझ्यासारखी वाईट कोण नाही, थोबाड फोडीन तुझं. आईची हालत काय झाली जरा बघ एकदा. थोडा तरी तरस खा त्याच्यावरती. तू स्वतःला आमची आई म्हणवते ना, मग तसा वाग ना. नुसतं नाटकच करते तू. अरे नाटक नाही करत आहे मी, खरंच आई आहे तुमची. आणि देवाची जितकी काळजी तुला ना, त्याच्यापेक्षा जास्त काळजी मला आहे. अरे त्याने लग्न करावं म्हणून सगळ्यात जास्त प्रयत्न मी केले. तुला जसं त्याच्या लग्नात नाचायची घाई आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त मला आहे रे. म्हणून कोणाबरोबरही त्याचं लग्न लावून त्याचं वाटोळं नाही करायचंय. आणि त्याच्या आयुष्याचं वाटोळं करणाऱ्या रावणाला जाळायला ही अक्का दसरा पण साजरा करल, कळलं? आज माझ्या घरी ही दिवाळी. हॅलो, मी डॉक्टर मोनिका श्रीखंडे मॅमशी बोलू शकतो का? काय अजून आल्या नाहीयेत? कधी येतील, एनी आयडिया? ओके, जर तुमचा त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला तर तुम्ही प्लीज या नंबरवर इन्फॉर्म कराल का? इट्स अर्जंट. थँक्यू थँक्यू. आई कुठे गेलीये आणि कधी येणार परत? हॅलो, हेल्थकेअर हॉस्पिटल. हां, मी डॉक्टर मोनिका श्रीखंडे मॅमशी बोलू शकतो का? त्यांच्याकडे जरा महत्वाचं काम होतं. कधी येतील? नो आयडिया. ओके ओके, थँक्स. आई कुठे गेलीस ग तू? आई, मी तुझा कबीर बोलतोय. अगं मगाचपासून मी तुला कॉल करतोय, तुझा फोनही लागत नाहीये. बघ मला खूप काळजी वाटते ग. कुठे गेलीस तू? आणि जर तुला असं कायमचं निघूनच जायचं होतं तर मलाही घेऊन चल ना. मलाही नाही राहायचं इथे. ए ढापड्या, ए वरण भात, ए ढापड्या ये. अरे ए ढापण्या, तुझी मॅडम गेली का तोंड वर करून झोपला की काय? ए वरण भात ये, बाहेर ये. अगे अक्के, काय चाललंय काय तुझं? आई तूच जर इथे नसशील तर मी इथे राहण्यात काय अर्थ आहे? प्लीज असं अचानक मला पोरगं करून नको जाऊस ग. प्लीज प्लीज आई परत ये. ए अख्खे काय चाललंय तुझं? तू चल आतमध्ये अगोदर चल. काय पांडे, मी काय ठरवलंय, मी ना चमचमीत जेवायला केलंय. म्हणलं या ढापण्याला बोलू, आपलं चमचमीत जेवण, झणझणीत जेवण खाऊन कसं नाका तोंडातनं दूर निघतं ना ते बघायचंय, म्हणून त्याला बोलवते. ए ढापण्या ये ना. का रेडकू आला 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 आला. काय अक्का, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? अरे काय प्रॉब्लेम आहे? मी जेवायला केलं, तुला जेवायला बोलवायला आले, तर जेवूया. कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे तुझी मॅडम गेली ना म्हणून पार्टी करूया, मस्त जेवूया, चल.
एक मिनिट, तुम्ही ना तोंड सांभाळून बोला. ती माझी काय काय ती माझी काय ती माझी काय सांग ना काय हा काय आहे बोल ना. अरे काय आहे गप थांब मला बोलू दे ना त्याशी. हा बोल काय. हे बघा अक्का, तुमच्या ह्या अशा सगळ्या बोलण्याचा ना लोकांवर काय परिणाम होतो, लोकांच्या नात्यांवर काय परिणाम होतो याचा तुम्हाला थोडा तरी अंदाज आहे? बापरे नात्यांवर. अरे तुझ्या दुधाचे दात तरी तुटलेत का रे. नात्यांवर काय मी काय बोलले. मी चांगले चमचमीत जेवण केलंय चल जेवायला चल असं म्हणते ना तर तुझं काय रे येणं. अक्का तुम्ही ना एक काम करा, तुम्हाला जे हवं ना ते तुम्ही करा, आम्हाला शांतपणे राहू द्या प्लीज. डिस्टर्ब करू नका आम्हाला. मी काय डिस्टर्ब केलं आणि आम्हाला राहायचं तसंच राहतोय. मी म्हणलं जेवायला चल एवढंच म्हणते बाकी काय रे. अब तिला बोलल्यावर तुला का जमतं सांग ना. अगे अक्के काय चाललंय तुझं, बस कर ना. अगं, किती त्रास देशील त्या बिचाऱ्याला. हे बघ आधीच तुझ्यामुळे काही कमी प्रॉब्लेम झालेत का, आणि हे तुला नसते उद्योग सुचत आहेत. तू चल अगोदर आतमध्ये चल बघू. मी काय त्रास दिला हा मी काय त्रास. आणि तिला बोलल्यावर तुझ्या काही भोकं पडतात का रे. हा भोकं पडतात का. मी काय म्हणले जेवण केलंय चल जेवायला याच्यावर काय बोलले मी. हो हो मला त्रास होतो कारण का ते आमच्या मॅडम आहेत आणि तुम्ही आमच्या मॅडमला असं काही नाही बोलू शकत. आणि आता त्या गेल्या आहेत ना, मग तुम्ही खुश आहात ना, मग राहा ना खुश. अरे मग तेच म्हणते ना त्या गेल्यात आपण खुश आहोत मस्त पैकी पार्टी करू चाल. हा, खुश आहात ना ग्रेट. मग तुम्हाला हवं ते तुम्ही करा, आम्हाला डिस्टर्ब करू नका. आणि ह्या पुढे आमच्या मॅडमना काही बोलायचं नाही. बोलणार बोल ना तुझ्या मॅडमला टवळी. अरे मी रंगे हात पकडले आमच्या कपाडात असा हाताला धरलाय बाहेर काढलं कळलं ना. लाज असेल ना तर परत येणार नाही. आणि देवाने पण काढलंय त्याच्या आयुष्यातनं तिला. देवा खुश आहे आमचा. हा. अगे अक्के अगं बस कर ना ग बाई, किती ताणणार आणखीन. अगं रबर सुद्धा तुटतो एवढं ताणल्या नाही. चल तू आतमध्ये चल. अरे तुम्ही सगळे बाहेरच आहात, चला आपण मस्त की ना फटाके लावूया. हा. बघ बघ देवा कसा खुश आहे. बघ बघ फटाके लावतोय बघ बघ. अगं आई गं. आहा. एकदम मजा आली. देवा थांब मी आले मजा येते. अगं अगं थांब अक्के. ए देवा, अरे का वागतोस तू असा. अरे तिकडे अक्काचं काय चाललंय, तुझं काय चाललंय. काय चाललंय. काय चाललंय तुला नाही दिसत. दिसतंय ना, तुला पण दिसतंय ना. अक्का बघ ना केवढी खुश आहे रे, जाम खुश आहे ना. आणि तू आपण पण जाम खुश रे. अरे अक्का खुश म्हणजे आपण खुश. हा तेव्हा टॉली वहिनींचं काय. कोण डॉलीबाई. अरे जी लोक इकडे आहेत ना त्यांचा विचार करायचा, जी लोक इकडे नाहीत ना त्यांचा विचार नाही करत. देवा देवा काय अक्के. देवा हे घे उडव. हे बघ काय आहे, हे बघ. उडव उडव. अरे देवा काय करतोस तू. अरे डॉली वहिनींचा फोटो आहे त्याच्यावर. हा पण कंदील आहे ना, कंदील तर उडवायला नको. दे अक्के. हा दर दर दर. अरे वा. अक्के मस्त ना, खुश ना एकदम. ए देवा, अजून किती दिवस फसवणार आहे सगळ्यांना आणि स्वतःलाही. पांडे जोपर्यंत सगळे खुश आहेत ना तोपर्यंत रे. अक्का केवढी खुश आहे. अरे एवढी खुश आपण अक्काला कधीच पाहिलं नव्हतं रे. आई आई कबीर प्लीज शांत हो. तू शांत हो आधी प्लीज. म्हणून मी तुला कॉल करणार नव्हते. आई पण अरे कसा बसा धीर गोळा करून मी तुला कॉल केलाय माहितीये. कबीर तू माझी स्ट्रेंथ आहेस आणि तू जर असा कमजोर पडलास तर मग मी काय करू. आई पण आणि कोणाला कळू देऊ नकोस की हा माझा कॉल आहे आणि तू माझ्याशी बोलतोयस. पण तू कुठे आहेस आणि कशी आहेस तू. एक एक फोन आहे नाही करावासा वाटला तुला. काय झालंय काय.
तुला माहितीये ना मी काय सिच्युएशन मध्ये येते, आणि मग तू असं रडायला लागलास तर मग माझं काय होणार? आणि माझं काय होईल याचा विचार नाही ना केलास तू. तुला वाटलं तू निघून गेलीस. आपला मुलगा आहे, तो एकटा आहे, त्याला सवय नाहीये, तो कसं मॅनेज करेल याचा काही विचार नाही केलास तू. आणि मला काही शेअर करावं असं वाटलं तर कोणाबरोबर करणार? कारण का माझी बेस्ट फ्रेंड तर काही न सांगता गायब झालीये ना. नाही, मला काळजी वाटेल, टेन्शन येईल, त्याचा काय विचार केलास का तू? अरे हो हो हो, किती प्रश्न. आता नीट ऐक, तू माझी काळजी अजिबात करू नकोस. मी एकदम नीट आहे, सेफ आहे. तू तुझी काळजी घे, कळलं? तू कुठे आहेस? हे बघ, ते मला काय माहित नाही. तू आत्ताच्या आत्ता परत ये प्लीज. सॉरी कबीर, मला नाही येता येणार. आय होप तू मला समजून घेशील, आणि असं समज की ही आमच्या प्रेमाची शेवटची परीक्षा आहे. कसली परीक्षा? तुला माहिती आहे इथे काय चालू आहे? दिवाळी चालू आहे इथे, दिवाळी. तो देवा इकडे फटाके फोडतोय, कंदील उडवतोय, आणि तू अशा माणसासाठी परीक्षा देतेस? कबीर, त्यांना काय करायचंय ते करू देत. मी त्यांना चांगलंच ओळखते. त्यांच्या डोळ्यात नेहमी मी जे प्रेम आणि जो आदर पाहिलाय ना, तो नाही दिसणार कुणाला. आणि अक्कांना तर ते कधीच कळू शकत नाही रे. काय बोलते तू? हे बघ, काहीही झालं ना तरी तू देवाची साथ सोडायची नाहीयेस. तुमच्यातल्या नात्यात ना कधीच दुरावा निर्माण होऊ द्यायचा नाहीस. मला सगळं कळतंय कबीर, आई पण. आणि माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. मला तुला फक्त एकच सांगायचंय. इनफॅक्ट माझं तुझ्याकडे एकच मागणं आहे की काहीही झालं तरी तू देवांची साथ न सोडण्याचं मला वचन दे. ओके ओके, बाय. आणि तू पण काळजी घे. हे काय चाललंय तुझं? कळेल सत्य काका, कळेल. मॅडम, या ना दादा, या या आत या. तुमचीच वाट बघत होतो. दादासाहेब सुर्वे यांचं जरा काम आहे तुमच्याकडे. ए राधा, काय तमाशा? हे बा, आधीच आमच्या सगळ्यांचं डोकं फिरलंय, तू अजून फिरवू नको. तू निघ इकडनं. अरे यार सत्य काका, असं काय करतोयस? म्हणजे मी तुमच्यासाठी एवढं काम आणलंय आणि तुम्हीच असं वागताय म्हणजे. बाय द वे दादा, हे जे तुमच्या समोर उभे आहेत ना, ते दादासाहेब सुर्वे. हा, यांच्या दिसण्यावर जाऊ नका. अगदी वरपर्यंत ओळख आहे यांची. तुमची सगळी कामं अगदी चुटकीसरशी करतील. म्हणजे या कानाची त्या कानाला खबरही लागणार नाही. काय झालं? तुम्हाला खोटं वाटतंय का? ओ, यांच्या बायकोला आणि मुलीला गेले 20 वर्ष कळलं नाही की हा माणूस काय उद्योग करतोय. तर तुम्ही तर टेन्शनच घेऊ नका. खंडणी घेण्यात नंबर 1 कोण? देवाभाई. धमकी देण्यात नंबर 1 कोण? देवाभाई. हाफ मर्डर देवाभाई. मर्डर देवाभाई. देवाभाई, देवाभाई, फक्त देवाभाई. राधा, काय तमाशा चालवलाय सा? तुला दिसत नाही देवाची कंडिशन काय आहे ती? अरे चिल. दादासाहेब सुर्वे म्हणजेच देवाभाई आपल्या घरातून असं कोणालाही रिकामा हाती पाठवत नाहीत. बरोबर ना सत्य काका? ए, काय काम आहे तुझं? बोल ना पटकन. दादा, मी नागपाड्याच्या चाळीत राहतो. हा, बाजूबाजूला 2 घर आहेत माझी. एका घरात आम्ही राहतो आणि दुसरं घर भाड्याने दिलं होतं.
आणि तो भाडं देत नाही आणि जागा पण सोडत नाही, बरोबर ना? करेक्ट. बघितलं यांना किती कळतं धंद्यातलं ते. म्हणूनच तुम्हाला यांच्याकडे घेऊन आले. ए कॉमन, चल निघायचं इकडनं, चल निघ. अरे असं काय करतो सत्या काका? नाही म्हणजे तुमचं जे काही कमिशन आहे ते देतील ना ते. हो दादा, मी कमिशन द्यायला तयार आहे. मी पैसे पण घेऊन आले. ओ दादासाहेब सुर्वे, असं काय करताय तुम्ही? म्हणजे यांचं एवढंसं छोटंसं काम तुम्ही नाही करू शकत आणि ते पैसेही देतायत. म्हणजे तुम्ही एवढे इंटरनॅशनल डॉन आहात, तुम्ही एवढंसं काम तर करूच शकता. इंटरनॅशनल डॉन? देवाबाई, देवाबाई, बाई बाई, सॉरी, चुकलं माझं. बाई चुकलं, सॉरी, चुकलं. ओ दादा थांबा. दादा माफ करा, खूप मोठी चूक झाली बाई, माफ करा प्लीज. दादा थांबा. येतात, निघायचं इकडनं, चल. ए राधा, का त्रास देते तू आम्हाला? काय दुश्मनी आहे तुझी आमच्याशी? दुश्मनी? उलट मदत करते मी तुम्हाला. मोनिका मॅम पण निघून गेल्या तुझ्या आयुष्यातून आणि मी तू काहीही केलंस तरी परत येणार नाही. म्हणजे आता जुनाच धंदा सुरू करावा लागणार ना तुम्हाला. अरे उलट धंदा सुरू करायला मदत करते मी तुमची आणि कमिशनही नकोय मला. ए राधा, हिला ओरडू नकोस. मी आवाज वाढवला तर काय होईल याचा फक्त विचार कर. काय म्हटलं होतं मी? 16 तारीख. बरं चल, 1 महिना. 1 महिना दिला तुला. बरोबर 1 महिना आहे तुझ्याकडे. ह्या 1 महिन्यात तू तुझं सगळं खरं रूप, अगदी सगळं, हा मॅमना सांगून टाकायचं. 16 तारखेच्या आत तू जर तुझं सगळं सत्य, तुझा सगळा पास जर मॅमना नाही सांगितलास तर मी स्वतः सांगून तुझं लग्न मोडेन. पण बघ ना, देवाने पण माझीच मदत केली, कारण हे सगळं अक्कानेच केलं. मला वेगळं असं काही करायची गरजच नाही लागली. मोनिका मॅम आपोआप तुझ्यापासून दूर गेल्या. देवा, पण याचा अर्थ मी माझं चॅलेंज विसरले असं होत नाही.